मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। आपला प्रजासत्ताक दिन उद्या साजरा होतोय देशभरामध्ये आणि त्यानिमित्तानं पुण्यातला आमचा जो काही श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट आहे त्यांच्या माध्यमातून स्वदेशी जे काही आपली शस्त्र भारतीय सैन्य दलात वापरली जातात त्याचं प्रदर्शन आज या ठिकाणी त्यांनी प्रदर्शनी मांडली आणि त्याचं जस्ट उद्घाटन आता आम्ही सगळ्यांनी मिळून केलं आहे। हा एक निश्चित जर त्या सगळ्यांची माहिती घेतली तर याच्यातली काही शस्त्र जी आहेत ती सिंदूर ऑपरेशन सिंदूरमध्ये सुद्धा वापरली गेलेली आहेत। त्यामुळे पुण्यातल्या आपल्या खडकी ॲम्युनिशन फॅक्टरी जी आहे याच्यामध्ये आज देशभरामध्ये आपण पाहतो की सीमा भाग असेल, देशाच्या सैन्य दलातला विषय असेल, त्या ठिकाणच्या राज्यातले अनेक वेगळे काही विषय अशा सगळ्या याच्यात आपल्या या ॲम्युनिशन फॅक्टरीचं एक मोठं योगदान आहे आणि त्यांच्या माध्यमातून स्वदेशी जी काही आपली शस्त्र बनवली जातात या आपल्या संरक्षण खात्यात सैन्य दलातली सगळ्या, तर एक मला वाटतं पुणे म्हणून जेव्हा आम्ही म्हणतो की आम्ही पुणे ह्या सगळ्या विषयात खूप वेगळं स्थान पुण्याचं देशभरामध्ये, त्याच्यात याचाही उल्लेख निश्चित करावा लागेल की अशी एक मोठी व्यवस्था ही पुण्यामध्ये आहे आणि त्यांच्या माध्यमातून आज ट्रस्ट तर नेहमीच वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमाला प्राधान्य देतं, केवळ गणेश उत्सव नाही पण 12 महिने या ट्रस्टच्या माध्यमातून सामाजिक कार्य असेल, विधायक कार्य हे सुरूच असतं आणि त्यातला जातचा एक भाग आहे की प्रजासत्ताक दिनाच्या पहिल्या दिवशी आज त्याच्या अगोदर इथून पुढे 2-3 दिवस साधारणतः प्रदर्शनी राहील। त्यामुळे पुणेकरांना एक चांगलं मला असं वाटतं की एक माहितीसाठी आणि पुण्यात हे काय घडतंय याचं एक चांगलं मला असं वाटतं की या प्रदर्शनाच्या माध्यमातून माहिती होईल सगळ्यांना। 6 तारखेला महापौर पदाची निवडणूक होती, दोघेच असं भाजपला यश मिळाले, एकाची सत्ता मिळाली, महापौर पदाच्या शर्यतीमध्ये बरीच नावं आहेत, त्याचा निर्णय कधीपर्यंत होईल किंवा प्रदेश स्तरावरून नाव येईल? नाही, महापौर असेल, सभागृह नेता असेल, स्थायी समिती अध्यक्ष असेल, निश्चितपणे अनेक नगरसेवक किंवा अनेक लोक जे आता निवडून आले त्यांनी इच्छा व्यक्त करणं, त्यांना स्वाभाविक वाटणं की बाबा मला संधी दिली पाहिजे, याच्यात गैर काही नाही। त्यामुळे आता ह्याच्यात सगळे नावं एकत्रित होतील आणि पक्षश्रेष्ठीकडे जातील, पक्षश्रेष्ठी त्याचा निर्णय घेतील। काही दावेदार महिला ज्या होत्या त्या म्हणाले की आम्हाला संधी आता दिलीच पाहिजे, की 20 वर्ष काही पद मागितलं नाही पक्ष। तेच आता पक्ष शेवटी त्याचा सगळ्याचाच विचार करतं। शेवटी या शहराचं महापौर म्हणून जेव्हा काम करायचं तेव्हा सर्वच गोष्टींचा विचार होईल, त्या क्षमतेचा विचार होईल, निष्ठेत एक किती वर्ष संघटनेत काम केल्याचा विषय आहे, लोकप्रतिनिधी काय कामाचा अनुभव आहे, सभागृहातला अनुभव काय, मला असं वाटतं सगळाच विचार पक्षश्रेष्ठी करतात। भाजपवरती आरोप होतोय की भाजपने जवळपास 18 ते 21 नगरसेवक जे आहेत ठरवून पाडले, वसंत मोरेंनी त्याची लिस्ट टाकली फेसबुकवरती, सोडून द्यावं, भ्रष्टाचाराचे आरोप काय होतं माहितीये का, सोडून द्या आता, हे काय आहे आता सगळं स्पष्ट चित्र समोर आलं, आता रडणं बंद करा, आता काम ज्याला दिलंय त्यांनी ते काम करावं। महाराष्ट्र हिरवा करू असं काहीतरी काय म्हणले? महाराष्ट्र हिरवा करू आम्ही। नाही, अजून ही कुणाची हिंमत नाही महाराष्ट्र हिरवा करण्याची। शेवटी आम्ही जरी म्हटलं की शेवटी हिंदुत्वाची एक मोठी व्यापक व्याख्या आहे, लक्षात घ्या, जो हिंदुत्व विचाराची व्याख्या वेगळी आहे त्याच्यात आम्ही असं कधी करत नाही। त्यामुळे असं कुणी म्हणण्याचं धाडस करू नये, ज्याचं त्याला त्या भाषेत उत्तर दिलं जाईल। मी कालही फिरलो, जिल्ह्याचा दौरा केला, सगळं तुम्हाला सांगतो, भोर, वेल्हा, मुळशी, बारामती असेल, इंदापूर असेल, आमचं पुरंदर असेल, मावळ असेल, या सगळ्या भागामध्ये मी तुम्हाला सांगतो खूप चांगला प्रतिसाद आहे आणि ही जनभावना आता नक्की तयार झाली आहे। दोन्ही महापालिका जिल्ह्यातल्या ह्या भारतीय जनता पार्टीनं तिथल्या नागरिकांनी आम्हाला संधी दिली, त्यामुळे 100% मला हाही विश्वास वाटतो की जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा भाजपचं वर्चस्व राहील आणि बहुमत मिळेल। आता सायकल स्पर्धा झाल्या, ज्यावेळेस सायकल स्पर्धा होती त्यावेळेस गतिरोधक काढण्यात आले होते, मात्र त्या गतिरोधक अजून लावले नाही, त्यामुळे अपघात प्रमाण वाढलेले आहे। मी ताबडतोब त्याच्यावरती कार्यवाही करायला सांगतो। मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।